नक्की इथं आमची देवपूजा चालली का पेट पूजा चालली आहे? कॉफी आहे. इथं देव वाट बघतात आम्हाला कधी आंघोळ घालतीये आणि ही कुशाल कॉफी पेत बसली आरामात. किती कष्ट करून घेतीस ग माझ्याकडून. मला किती कष्ट लागले ती कॉफी बनवायला. पहिलीच वेळ अशी झाली असेल ना, देवपूजा करता करता कुठेतरी कॉफी पित असेल. हा काय काय बायका ना देवपूजा केल्याशिवाय पाणी पण पित नाही. पण तब्येत पण महत्वाची आहे. हो ते तर आहे. चुकीचं समजू नका, कारण माझी मम्मी तो आजारी असते सारखी आणि तिला एवढ्या वेळ उपाशी राहणं जमत नाही. ती सकाळी 7 वाजता आय थिंक उठली असेल, तेव्हा तिने काहीतरी चहा पिलता, तेव्हा आंघोळ वगैरे करून तिला जायला लागतं. इथं आजी येते, तर त्या आजींची म्हणजे थोडक्यात त्यांना ते त्यांचे कपडे वगैरे धुते आणि त्यांना जेवायला वगैरे घालते, चहा वगैरे प्यायला घालते. म्हणजे खूप वयस्कर आहेत त्या आणि त्यांचं देखभाल कोणी करत नाही म्हणून माझी मम्मी तिथं जाते आणि 1 तासभर तिचा तिथं मोडतो, 1-1.5 तास. ती येते 9:30-10 पर्यंत आणि मग तिथनं पुढं मग ती घरातलं बाकीचं काम आवरते, देवपूजा वगैरे करते. आणि आज पौर्णिमा आहे त्यामुळे तिला सगळ्या परडी वगैरे व्यवस्थित सगळं करायचं होतं. तुझं चालू दे, मी बोलते. दिसत नाही ना मी? नाही दिसली तरी काय. तर मग त्याच्यामुळे आहे ना तिला वेळ होतो. मग आता एवढ्या वेळ ती उपाशी कशी राहणार आणि सारखी ती आजारी असते, त्यामुळं मग ती आता मला म्हणली कॉफी करून दे मला पहिली, मग ती बाकीची कामं आवरते. आणि तिथून पुढं आता तिला फराळाचं अजून बनवायचंय, काहीतरी करून ठेवलंय तिने, भिजायला घातले आणि त्यानंतर मग सगळं हे झाल्यावरती मग ती फराळ करणार आहे. मम्मीची तिकडे देवपूजा चालली, तोपर्यंत मी आपलं किरकोळ जेवढं जमतंय तेवढं करतेय. ती तर मला काही काम करून देत नाहीये, पण म्हणलं आपणच करावं थोडंफार का होईना, कारण बसून बसून मला येतोय कंटाळा आता. कारण काहीच असं हेवी काम लागत नाहीये आता मला. म्हणजे स्वयंपाक तीच करतेय, धुणं भांडी तीच करतेय आणि झाडू फरशी ह्या पण गोष्टी तीच करतेय. म्हणलं आपलं किरकोळ छुटक मुटक काहीतरी करावं. तर आता तिची देवपूजा चालली. इकडे तिने परडी धुवून ठेवली आहे, आज पौर्णिमा आहे ना, आणि मी इकडे हे धुवून ठेवलेत. अजून पण आहेत काही गोष्टी ज्या अशा धुवायच्यात, स्वच्छता करायची जरा. बेबी येण्याच्या आधी म्हणलं आपलं स्वच्छता करून ठेवावी. तशी तिने आधीच केली होती, म्हणजे जी डीप क्लिनिंग असते सगळी तिने मी यायच्या आधीच सगळं करून ठेवले, कारण तिला माहिती आहे आल्यावरती ही काय गप्प बसणार नाही. तिने एकटीने सगळं थोडं केलं. आणि आता मी आपलं वरवरचं काही आपलं करते, का तर हातपाय चालत राहावे, कारण अजून बराच वेळ आहे डिलिव्हरीसाठी. कारण डॉक्टरांनी पण सांगितलं, काल जेव्हा सोनोग्राफी करून आले डॉक्टर बोलले की खूप वेळ आहे अजून. मला नाही वाटत आहे वेळ आहे, पण एक 15-20 दिवस तरी आहेत माझ्याकडे अजून. मग तोपर्यंत मी बसून तरी काय करू. पूर्ण 9 महिने काम केलंय, तर म्हणलं आता पण आपण काम चालूच ठेवूया. तर आता बघू आजचा दिवस कसा जातोय. आज पण पाऊस पडतोय का नाही माहीत नाही, कारण आज सुद्धा ऊन पडलेलं नाहीये. आज सुद्धा असं आभाळ आलेलं. खाली आलते कपडे वाळत घालायला, कपडे वाळत घातली सगळी आणि आता बसले. मम्मीवरती अशी पण फरशी पुसत असणार आहे, म्हटलं बसूया जरा वेळ, छान हवा पण सुटली आहे. वरती पण असं पण गरम होते आणि आता करमत पण नाही आहे. जरा 3-4 दिवस झाले, 3-4 दिवस जरा धावपळत चाललेली, सारखं दवाखान्यात येणं जाणं चालू होतं. आणि ते सगळं झाल्याच्या नंतर आता एकदम रिकामं वाटते. आज काही कामच नाही आहे दिवसभर, तरी पण मी आपली छोटी मोठी कामं करते मम्मीसोबत. म्हणजे मम्मीचं वरती सफाई चालली, तोपर्यंत आपलं बसावं खालीच, जरा बरं पण वाटतं इथं खाली पार्किंगमध्ये. आणि शेजारी इथं मंदिर आहे आमच्या, तिथं आज ज्योतिबाची यात्रा आहे ना, मग त्यामुळे तिथं पूजा चालू आहे. आता मम्मी म्हणत होती जाऊया आपण, बघू, मला जेवण करून मग मी जाईन मम्मीसोबत. बसून इथं पण कंटाळा आला, म्हटलं चला आता वरती आपलं जेवण बिवण करूया. इतका बोरिंग दिवस चाललाय ना आजचा, पटपट जाईनच झाले का काय माहिती. हां, आणि आपले ब्लॉग्स जरासे मागे पुढे येतील, कारण आहे ना मला एडिटिंग करायला टाईम भेटत नाही आहे. आणि म्हणजे टाईम मिळतोय, पण मला ते एडिटिंग वगैरे करायला ते तितकं असं होईना झाले. आणि त्यातून पण मला बाकीचं सगळं करून सारखं खालीवर होतंय ना, ऊन लागतोय बाहेर चढताना. काय बनवतेस? उपवासाचा डोसा. आणि इकडे बनवली चटणी, इकडे चालली आहे सिरियल. आणि निवांत किचन वाट्यावरती बसून चाललेलं आहे आमचं. माझ्यासाठी एक बनव.
कुठं जायचं कंटाळा आलाय तुला? टेलरिंगच्या मग नको जाऊ. जत्रेच्या टायमिंगला मला सांग, साडी नको का घालायला? मग जा. हे बघ, तू पण घालशील नाही आपली साडी, छान आहे ना? मग मी यात्रेत कशी येणार? तू नाही ग, इथं टाकू का सगळ्याच? टाक की. ही बी टाकू का? टाकून दे. टाकून तुमचं पोरगी अरे बापरे, आज पण बघा किती वारा आलंय. 10 वाजता टाकू का तुझं? ते नारळाचं झाड बघून कळत असेल तुम्हाला किती वारा आलंय जोराचं. चांगलं आहे की, जाऊ दे. आज पण पाऊस पडतोय वाटतं. काय म्हणतात, लढवली झाला असं त्याला. आणि मग कोणाला दिसायला सवय लागते. हे झाड तर पडायसारखं झालंय मम्मी. नाहीतर काय. नाही बाबा, आमच्या मम्मीला टाइम कसं तरी बळबळ तिला बाहेर काढले मी आता, कारण मी घरात बसून बसून झाली आता बोर. मम्मीला म्हणलं चल सुपर मार्केटला जाऊ, काहीतरी छोटं मोठं सामान घेऊन येऊ. कुठून जायचं? इकडून जाऊया का तिकडून? चल रोडनेच. तर आता मम्मीला काढली आहे बाहेर. नाही, तिनेच मला बाहेर काढली. ती पण वैतागलेली आज. आजीकडून आली आहे आणि सरळ आता आम्ही दोघीजणी चाललोय सुपर मार्केटला. म्हणलं काहीतरी छोटं मोठं सामान घेऊया आणि घरी येऊया. इथंच आहे जवळ, त्यामुळे दोघी पण चालत चाललेलो आहे. आलो सुपर मार्केटमधून. मम्मीने काही तिथे व्हिडिओ करू दिले नाहीत मला. आमची मम्मी जा की, आता ते आलेत ना. तुला काय मनाई केली आहे का मी? जा की तू, मी आपली व्हिडिओ करून येते. असे अंधार पडलाय, घरात व्हिडिओ बनणार नाहीत आणि आज गेली लाईट. गेलो होतो 2-4 गोष्टी घेण्यासाठी. मम्मीने एवढीशीच पिशवी घेतलेली आणि तिथं गेल्यावरती आणखी 10 गोष्टी वाढल्या. त्याच्यामुळं आता आलो. व्हिडिओ चाललाय का? मला म्हणले व्हिडिओ काढायचा नाही चालत. मी दररोज भाजी म्हणताय पोत. झालं ना? काय झालं की सगळं? मी काय करू आता? जाऊ ना. जा आता. मग हेच मी आधी करत होती ना. हो, असं इथं ठेव. हे तर खायला घ्यायचं. सोनपापडी पण इथंच ठेव. हे तुझा डायनिंग टेबल आहे हा, आपल्या गरीबाचा कसला तरी. बाहेर बसू का जाऊन? इथं ठेव. गॅलरीत ठेव की, तिथं बसते. तिथं तुझी रूम काढते बाहेरचा. हा,